पावसाळ्यामध्ये तुळशीच्या झाडाची वाढ ही चांगली होत असते, पण त्याचबरोबर वातावरणातील दमटपणा, ओलावा त्यामुळे झाडावरती कीड लागणे, मातीत बुरशी लागणे याचे देखील हे प्रमाण वाढते. त्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही होत नाही. तर अशा वेळेस घरामध्येच आपल्या अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याचा वापर करून देखील तुम्ही झाडावरील कीड किंवा बुरशी ही घालवू शकता. नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP किचन गार्डनिंगमध्ये. आज आपण तुळशीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत. झाडाच्या चांगल्या वाढीसाठी कोणती खते द्यायची, कीड बुरशी लागल्यास कोणते कीटकनाशक फवारायचे, पावसाळ्यामध्ये झाडाची काळजी कशी घ्यायची, या सगळ्याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. कुंडीमध्ये लावलेल्या तुळशीच्या झाडाच्या वाढीसाठी हे जास्त खते देण्याची आवश्यकता नसते आणि पावसाळ्यामध्ये तर कोणतेही खत न देता देखील या झाडाची वाढ ही चांगली होते. कारण पावसाच्या या पाण्यामध्ये हे नायट्रोजन भरपूर प्रमाणामध्ये असते आणि तुळशीच्या वाढीसाठी हे नायट्रोजनयुक्त खताचीच ही जास्त आवश्यकता असते. त्यामुळे झाडाला या पावसाचे पाणी मिळेल अशा ठिकाणी ही तुळस लावलेली कुंडी जरी ठेवली तरी तुळस ही चांगली वाढते. त्याचबरोबर तुळशीच्या झाडाच्या वाढीसाठी जास्त सूर्यप्रकाशाची देखील आवश्यकता नसते. अगदी सकाळचे किंवा संध्याकाळचे 3 ते 4 तास एवढे तरी ऊन मिळाले तरी देखील हे पुरेसे असते. मात्र पावसाळ्यामध्ये ऊन पाऊस हे चालू असते, त्यामुळे हे जास्ती ऊन मिळत नाही. त्यामुळे पावसाळ्यामध्ये मात्र हे तुळस लावलेली जी कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी दिवसभर या झाडाला हे ऊन मिळेल. त्यानंतर तुळशीच्या झाडावरती ज्या मंजिरी वाढलेल्या असतात त्या देखील ह्या काढून टाकाव्या. कारण मंजिरीमध्ये जे बी तयार होते त्याच्यामध्ये झाडाची सर्व जी एनर्जी आहे ती खर्च होते, त्यामुळे आपले झाड हे वाढत नाही. मंजिरी काढल्यानंतर त्याच्यामध्ये जे बी आहे ते देखील तुम्ही आता मातीमध्ये जरी टाकले तरी खूप सारे रोपे ही पावसाळ्यामध्ये ही तयार होतात. तुळशीच्या झाडावरती जी सुकलेली खराब झालेली जी पाने आहेत ती देखील ही काढून टाकावी. कारण ती कुंडीमध्ये पाने पडली तर त्या ठिकाणी ही बुरशी कीड लागण्याची ही शक्यता असते. त्यामुळे तुळशीचे आपले हे जे झाड आहे ते नेहमी हे स्वच्छ ठेवावे. आता पावसाळ्यामध्ये तुळशीच्या झाडाला वातावरणातील दमटपणामुळे कीड आणि बुरशी ही जास्त लागते. तर त्या घरामध्ये असणाऱ्या या हळदीचा बऱ्याचशा वस्तू आहेत आहोत. कारण हळद ही खत म्हणून जसे काम करते, आज आपण आपल्या बुरशीनाशक कीटकनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा फायदा होतो. हळदीच्या वापरामुळे झाडावरती कसल्याही प्रकारची जरी कीड लागली असेल तरी ती निघून जाते. याचा वापर कसा करायचा हे आपण पाहणार आहोतच, पण त्याचबरोबर झाडाच्या या कुंडीतील माती आहे ती देखील हलवून मोकळी करायची. त्यामुळे कुंडीतील माती ही भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये हे झाडाची वाढ ही चांगली होते. मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे झाडांच्या मुळांची देखील ही चांगली वाढ होते. साहजिकच आपले झाड देखील हे चांगले वाढते आणि कुंडीतील जी वरच्या बाजूची माती आहे ती मोकळी केल्यामुळे ती कोरडी होते आणि त्या ठिकाणी बुरशी किंवा कीड लागण्याचे प्रमाण जे आहे ते कमी होते. हळद जी आहे त्याचे पाणी तयार करून त्याचा स्प्रे जरी तुम्ही या झाडावरती केला तरी देखील झाडावरती पानाच्या पाठीमागे जे आपल्याला काळ्या रंगाची कीड दिसते ती निघून जाण्यासाठी देखील हळद ही अतिशय फायदेशीर अशी आहे. जर तुम्हाला खताचा वापर करायचा असेल तर आपल्या घरामध्ये जी चहा पावडर आहे ती एका कुंडीसाठी म्हणजे 10 ते 12 इंचाच्या एका कुंडीसाठी तुम्ही फक्त अर्धा चमचा एवढा जरी वापर केला तरी देखील आपली तुळस ही खूप छान अशी वाढेल. तुळशीच्या झाडाला पाणी देताना देखील हे प्रमाणशीरच द्यावे. म्हणजे अगदीच कमी किंवा जास्त न देता कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहील इतपतच या झाडाला पाणी द्यावे. जेव्हा झाडाला पाणी द्याल तेव्हा कुंडीतील माती हे चेक करावे. म्हणजे वरच्या बाजूची 1 ते 1.5 इंच माती कोरडी होईल तेव्हाच या झाडाला हे पाणी द्यायचे आणि पाणी देताना अगदी शेवटच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचेल इतपत या झाडाला हे पाणी द्यावे. जास्ती पाण्यामुळे या झाडाच्या ज्या मुळ्या आहेत त्या सडतात, खराब होतात आणि आपले जे झाड आहे ते देखील हळूहळू हे खराब होत असते. आता आपण ज्या हळदीचा वापर करणार आहोत त्याचा वापर हा झाडाच्या आकारानुसार म्हणजे 10 ते 12 इंचाची जर एक कुंडी असेल तर फक्त अर्धा चमचाच या हळदीचा आपण वापर करणार आहोत. हळद वापरण्यापूर्वी कुंडीतील माती ही थोडी हलवून मोकळी करायची आणि मातीमध्ये हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. तुम्ही पाहाल काही दिवसामध्ये व्हिडिओमध्ये तोपर्यंत वाढ आहे
ती चांगली होऊन तुळस हिरवीगार घनदाट झालेली तुम्हाला दिसून येईल. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.